जर तुमच्या खात्यात दरवर्षी 3,30,00,000 रुपये जमा होत आहेत, जगातल्या सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलमध्ये तुमची नोकरी आहे, चांगलं ऑफिस, मोठा पगार, सुरक्षित करिअर आणि भविष्यासाठी जवळपास सगळं काही सेट आहे, अशा परिस्थितीत जर कोणी तुम्हाला विचारलं नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करशील का, तर कदाचित तुमचं पहिलं उत्तर असेल वेडबीड लागले की काय. पण अमेरिकेतल्या केविन नॉर्टन ज्युनियर यांनी नेमकं हेच केलं. जवळपास 3.3 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज असलेली गुगलची नोकरी त्यांनी सोडली आणि स्वतःचं काम सुरू केलं. पण ही फक्त मोठ्या पगाराची नोकरी सोडण्याची गोष्ट नाहीये, यामागे आहे एक स्वप्न. वडिलांच्या निधनानंतर झालेला आयुष्याकडे पाहण्याचा बदल आणि एका मित्राने विचारलेला एक असा प्रश्न ज्याने केविनचा निर्णय कायमचा बदलून टाकला. काय होता तो प्रश्न? 3.5 कोटींची नोकरी सोडून स्वतःचं स्वतंत्र काम का सुरू करावंसं वाटलं आणि आता केविन यांच्यासाठी आयुष्य नक्की काय, धावूया त्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. केविन नॉर्टन ज्युनियर हे सॉफ्टवेअर इंजिनियर असून न्यूयॉर्कमध्ये राहतात. टेक क्षेत्रात काम करताना त्यांनी गुगल सारख्या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी मिळवली. अनेक तरुणांसाठी गुगलमध्ये नोकरी मिळणं म्हणजे करिअरमधलं सर्वात मोठं यश मानलं जातं. पण केविनच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी होती. गुगलमध्ये काम करत असतानाच त्यांच्या मनात एक विचार कायम होता की मला आयुष्यभर दुसऱ्यासाठीच काम करायचं नाहीये, मला स्वतःचं पण काहीतरी उभं करायचंय. विशेष म्हणजे हा विचार नोकरी मिळवल्यानंतर काही वर्षांनी निर्माण झाला नव्हता. केविन सांगतात की गुगलमध्ये काम सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांना भविष्यात स्वतःसाठी काम करायचं आहे याची जाणीव होतच होती. पण इच्छा असणं आणि प्रत्यक्षात सुरक्षित नोकरी सोडण्याची हिंमत करणं यात खूप मोठा फरक असतो, विशेषतः जेव्हा तुमच्याकडे लाखो डॉलरची सिक्युअर कमाई असते. म्हणूनच केविन यांनी घाईघाईने राजीनामा दिला नाही. त्यांनी आधी आर्थिक तयारी केली, अनेक वर्ष बचत केली आणि अशी आर्थिक सुरक्षितता तयार केली जी नोकरी सोडल्यानंतर काही वर्ष उत्पन्न नसतानाही त्यांचा खर्च भागू शकत होता. म्हणजेच त्यांनी भावनेच्या भरात गुगल सोडलेलं नव्हतं. त्यांनी आधी स्वतःसाठी एक आर्थिक सुरक्षा कवच तयार केलं आणि त्यानंतर जोखीम घेतली. पण त्यांच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट आला 2022 साली. त्या वर्षी केविन यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. जवळच्या व्यक्तीला गमावणं कोणासाठीही आयुष्य बदलून टाकणारं असतं. केविनसाठीही एक मोठा धक्का होता. पण या घटनेने त्यांना आयुष्याबद्दल एक वेगळाच प्रश्न विचारायला भाग पाडलं. आपण नक्की कशासाठी जगतोय? चांगली नोकरी, मोठा पगार आणि आर्थिक सुरक्षितता असूनही जर आपण आपल्या मनासारखं आयुष्य जगत नसू तर त्या सगळ्याचा अर्थच काय? या विचाराने केविनच्या मनात स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा आणखी मजबूत झाली. त्यांनी त्यांच्या एका संभाषणात सांगितलं की गुगल ही त्यांच्या दृष्टीने अतिशय चांगली नोकरी होती. कामाचं वातावरण उत्तम होतं, पगार चांगला होता आणि करिअरसाठी ही ती मोठी संधी होती. पण तरीही ती नोकरी त्यांना रोज करावंसं वाटणारं काम नव्हतं. आणि इथेच त्यांच्या निर्णयाचा खरा अर्थ समजतो. त्यांनी गुगल सोडलं कारण गुगल वाईट कंपनी होती म्हणून नाही, तर त्यांना स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायचं होतं. पण अजून एक गोष्ट होती जी केविनला निर्णय घेण्यापासून थांबवत होती, ती म्हणजे आर्थिक जोखीम. मोठ्या पगाराची नोकरी सोडल्यावर पुढे काय होईल? व्यवसाय चालला नाही तर? काही वर्षांनी पुन्हा नोकरी शोधावी लागली तर? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. आणि अशा वेळी त्यांच्या एका मित्राने त्यांना एक साधा पण विचार करायला लावणारा प्रश्न विचारला. मित्राने विचारलं, जर तुझ्याकडे 3 वर्ष काम न करताही जगता येईल एवढी बचत असेल तर त्या 3 वर्षांचा उपयोग स्वतःचं स्वप्न आजमावून पाहण्यासाठी का करू नये? आणि या एका विचाराने केविनचा दृष्टिकोन बदलला. कारण त्यांच्यासमोर 2 पर्याय होते. पहिला म्हणजे गुगलमध्ये काम करत राहणं, दरवर्षी मोठा पगार मिळवणं आणि सुरक्षित आयुष्य जगणं. आणि दुसरा म्हणजे काही वर्षासाठी जोखीम घेणं आणि स्वतःचं काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करणं. जर व्यवसाय यशस्वी झाला तर उत्तम, आणि जर अपयश आलं तरीही काही वर्षांनी पुन्हा नोकरी करता येईल. पण प्रयत्नच केला नाही तर आयुष्यभर एक प्रश्न मनात राहू शकतो की आपण प्रयत्न केला असता तर काय झालं असतं. आणि शेवटी मनाची तयारी झाल्यावर केविन यांनी गुगलला राजीनामा दिला. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी टेक आणि कोडिंग क्षेत्रात आपला अनुभव वापरून स्वतःचे उपक्रम सुरू केले. त्यात द डेली बाईट या कोडिंग एज्युकेशन प्लॅटफॉर्मचा समावेश होता. या माध्यमातून सॉफ्टवेअर इंजिनियर्सना कोडिंग आणि टेक इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. पुढे त्यांनी यूट्यूब, न्यूजलेटर आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातूनही टेक क्षेत्रातल्या लोकांशी संवाद सुरू ठेवला. म्हणजे गुगल सोडल्यानंतर ते टेक क्षेत्रापासून दूर गेले नाहीत, उलट त्यांनी स्वतःच्या अनुभवावर आधारित आपली स्वतंत्र ओळख तयार करण्याचा प्रयत्न पूर्णार्थाने सुरू केला. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. केविनची ही गोष्ट ऐकून मोठी नोकरी सोडा आणि व्यवसाय सुरू करा असा सरळ निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. केविनकडे अनेक वर्षांची बचत होती, त्यांच्याकडे स्किल्स होत्या, टेक क्षेत्राचा अनुभव होता आणि नोकरी सोडल्यानंतर गेल्यानंतर पुन्हा नोकरी मिळवण्याची शक्यता सुद्धा होती. त्यामुळे त्यांनी घेतलेली जोखीम पूर्णपणे अंदाधुंद नव्हती, त्यामागे सुद्धा मोठा बॅकअप होता. यातून सर्वात मोठा धडा कदाचित हा आहे की स्वप्न पाहणं आणि स्वप्नासाठी जोखीम घेणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत.
तुम्हाला नोकरी आवडत नसेल म्हणून दुसऱ्या दिवशी राजीनामा देणं हा धाडसी निर्णय नाहीये, पण स्वतःची आर्थिक तयारी करणं, कौशल्य वाढवणं, पर्यायी उत्पन्नाचा मार्ग तयार करणं आणि मग योग्य वेळी योग्य निर्णय घेणं ही खरी विचारपूर्वक घेतलेली रिस्क असू शकते. केविन नॉर्टन ज्युनियर यांच्या बाबतीत तर आणखी एक गोष्ट लक्षात राहते की त्यांनी जवळपास 3.5 कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज फक्त पैशांसाठी सोडलं नाही. त्यांना हे सिद्ध करायचं होतं की एखाद्या मोठ्या कंपनीत काम करणं हीच यशाची अंतिम व्याख्या नाहीये, आणि म्हणूनच केविनची गोष्ट फक्त 3.3 कोटींची नोकरी सोडली इतकीच नाहीये. ही गोष्ट आहे एका अशा माणसाची ज्याच्याकडे सुरक्षित आयुष्य होतं, पण त्याला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगून पाहायचं होतं. तुम्ही सुद्धा कधी आयुष्यात अशी रिस्क घेतली होती का? किंवा तुम्ही सुद्धा नोकरी करत असताना अशी रिस्क घ्यायचा विचार करताय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या व्हिडिओसाठी पाहत राहा लगावबत्ती.